देवघर हा वास्तूचा घराचा आत्मा आहे. तुमच्या घरातील देवघर हे शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे का? व्हिडिओमध्ये देवघर देवाऱ्याविषयी डिटेल माहिती देणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर देवघरासंदर्भात दुसरा व्हिडिओ बघायला लागणार नाही. व्हिडिओ पूर्णपणे बघा. देवघर हे घराचं ऊर्जा स्थान आहे. ते कोणत्या दिशेला असावं, कशा प्रकारे असावं, डिटेलमध्ये सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईशान्य दिशा. सगळ्यात पहिली दिशा येते ती म्हणजे ईशान्य दिशा, नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्टला देवघर हे प्राधान्यानं चालतं, कारण ईश तत्व आहे त्या ठिकाणी आणि ऊर्जा आहे तर त्या ठिकाणून मॅक्सिमम प्रमाणामध्ये येत असते ईश्वराची ऊर्जा. जर या ठिकाणी देवघर असेल तर काय होतं? मानसिक शांतता लाभते, घरामध्ये सुख शांती या ठिकाणी असल्यावर लाभते, मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं. ईशान्य दिशेला देवघर असेल तर सर्व प्रकारची शांतता प्राप्त होणं आणि शांत चित्तानं देवपूजा करणं या संदर्भात ईशान्य दिशा ही अतिशय अनुकूल आहे. ईशान्य नंतर 2 नंबरची दिशा आहे ती म्हणजे पूर्व दिशा. जर पूर्व दिशेला जर देवघर असेल तर विद्यार्थ्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी अतिशय लाभदायक आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देताना अतिशय लाभदायक आहे. जे लोक करिअर रिसर्च या गोष्टीमध्ये करतात त्यांच्यासाठी पूर्व दिशेला देवघर हे अत्यंत लाभदायक आहे. पूर्व दिशेला देवघर म्हणजे पूर्वेच्या भिंतीकडे देवघर. आपण पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे होणार, म्हणजे एकतर ईशान्य दिशेकडे आपलं तोंड झालं, अतिशय चांगलं आहे. पूर्व दिशा ही पण अत्यंत लाभदायक आहे. सूर्याची दिशा आहे, ऊर्जेची दिशा आहे, त्यामुळे त्याच्याकडेही तोंड करून आपण पूर्व दिशेच्या भिंतीला आपण देवघर स्थापित करू शकतो. तिसरं स्थान आहे म्हणजे उत्तर दिशा. ही कुबेराची दिशा आहे. आर्थिक प्राप्ती, जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना 100% मी सजेशन करतो की उत्तर दिशेला, उत्तरेच्या भिंतीला आपण देवघर करा. लोकांमध्ये एक समज असा आहे की देवांची तोंड दक्षिणेकडे होतात सर, तसं नसतं. देवांना ऊर्जेची गरज नाही आहे, आपल्याला ऊर्जेची गरज आहे. ज्या वेळेला आपण पूजा करायला बसतो त्यावेळेला आपलं तोंड एकतर उत्तर दिशेकडे असावं, ईशान्य दिशेकडे असावं किंवा पूर्व दिशेकडे असावं, तर आपल्याला ऊर्जा तिथून प्राप्त होते. ज्यावेळी आपण पूजा करतो शांत चित्तानं पूजा झाली पाहिजे. यासाठी या 3 दिशा लाभदायक आहेत. दक्षिण दिशेला देवघर कधी असू नये, कारण ती यमाची दिशा आहे. त्या ठिकाणी जर देवघर असेल तर आपल्याला त्याचे लाभ अजिबात होत नाहीत. त्यासोबत आग्नेय दिशेला देवघर असू नये. देवघर हीच मुळात कल्पना जलतत्वाची आहे. म्हणजे जलतत्व ज्या ज्या दिशेत आहे, पूर्व दिशेत आहे, ईशान्य दिशेत आहे, उत्तर दिशेत आहे, त्याच ठिकाणी देवघर आपल्याला लाभदायक होणार आहे. आग्नेय दिशेमध्ये देवघर, जे आपण देवपूजा करतो त्याचा आपल्याला लाभ होत नाही, ते नष्ट होतं अग्नीसारखं. त्यासोबत दक्षिण दिशा चालत नाही. नैऋत्य दिशा ही तर राहूची दिशा आहे, अजिबात लक्षच लागत नाही. आपलं कायम कंटिन्युअस लक्ष इकडं तिकडं भटकत असतं, मग त्या देवपूजेला काही अर्थ उरत नाही. पितरांच्या दिशा आहेत या सगळ्या. पश्चिम दिशेला पण देवघर नको. बऱ्याच लोकांचा असा समज आहे पूर्व पश्चिम देवघर देवारा असावा, पण पश्चिम दिशेला देवघर अजिबात नको. त्यासोबत वायव्य दिशेला तर मन चंचल असतं, वाऱ्यासारखं भटकत असतं, त्यामुळे वायव्य दिशेला पण देवघर चालत नाही. देवघराच्या या 3च प्रमुख दिशा आहेत की ज्या ठिकाणी आपण देवघर प्रॉपर पद्धतीने केलं पाहिजे. आता देवघर किंवा देवारा कशा पद्धतीने पाहिजे, तर देवघर किंवा देवारा हा भिंतीवरती लटकत अशा प्रकारे नको. बऱ्याच घरांमध्ये मी बघतो त्यांची घरं एकदम आलिशान असतात, खूप सारे पैसे घालून त्यांनी ते घर घेतलेलं असतं, पण देवघराला स्थान कुठं असतं तर भिंतीवरती. कारण का, तर त्यांना ते बसवायचं असतं, ऍडजस्ट करायचं असतं. असं बिलकुल नको आहे, कारण ते मगाशीच सांगितल्याप्रमाणे एनर्जी सेंटर आहे. देवघराला सगळ्यात पहिलं स्थान दिलं पाहिजे, त्याच्यासाठी जागा दिली पाहिजे, मग बाकीचे इंटेरियर बघितलं पाहिजे. त्यासाठी देवघराला प्रॉपर पद्धतीने आपली बसून पूजा झाली पाहिजे, अशा पद्धतीने सेट केलं पाहिजे. आता देवघराला कधीही कळस नको आहे. कळस असणारं देवघर नको. चित्रविचित्र भडक कलरचं असं देवघर नको. काळपट कलरचं असं देवघर नको. देवघर कशा पाहिजे, एकतर लाकडाचं, सागवानी लाकडाचं पण असू शकतो, वेगवेगळ्या लाकडांची देवघर मिळतात, तशा पद्धतीचं देवघर असेल तरी सुद्धा अत्यंत लाभदायक असतं. त्याच्यासोबत काय असतं, मार्बल्सचं, व्हाईट मार्बलचं पण देवघर मिळतं. पण देवघर हे हेवी नको आहे. आपल्याला उत्तर दिशा, ईशान्य दिशा, पूर्व दिशा या खूप जड नाही करायच्या. त्या ठिकाणी खूप हेवी देवघर, असं फार मोठं देवघर असं काही करायची गरज नाहीये. आपलं हे घरातलं देवघर आहे. आपण जे मंदिरात जातो ती कन्सेप्ट वेगळी आहे आणि घरातलं देवघर ही कन्सेप्ट वेगळी आहे. त्यामुळं लाईट वेट अशा पद्धतीचं देवघर असावं, सॉफ्ट असावं, जास्त भडक नसावं. फार मोठं त्या ठिकाणी डेकोरेशन केलंय, फार मोठ्या लाईट सोडल्यात, अशी काहीही ते करण्याची गरज नाहीये. तर अशा प्रकारे देवघर पाहिजे. आता
आता देवघराची स्थापना करताना कशा प्रकारे तिथले देव पाहिजेत, कोणत्या कोणत्या प्रकारे स्थापना केली पाहिजे ते सांगणार आहे. सगळ्यात म्हणजे देवघर जर आपण बघितलं तर त्याच्या ईशान्येला कलशाची स्थापना केली पाहिजे. कलश स्थापना कशी असती तर तांब्याचा एक कलश घ्यायचा, त्याच्यावरती नारळ ठेवायचा, त्या कलशामध्ये 2 हळकुंड सोडायची, एखादा रुपयाचा पैसा किंवा कॉईन टाकायचा, वारंवार त्यातलं पाणी बदलत राहायचं. हे ईशान्य दिशेला, देवघराच्या ईशान्य दिशेला जलतत्वाची स्थापना करणं अत्यंत गरजेचं आहे. देवघराच्या आग्नेय दिशेला तुपाचा दिवा असावा, तीळ तेलाचा दिवा असावा. हा दिवा अर्धा तास, 1 तास, 2 तास, जास्त पण खूप वेळ जळावा अशा पद्धतीनं नसावा. काही लोकांची कन्सेप्ट आहे की देवघरात कंटिन्युअस आपण दिवा जळत राहावा, असं बिलकुल नाहीये. देवघरी जलतत्वाची असल्यामुळं जास्त काळ तिथं नाहीये. आपलं मन प्रसन्न व्हावं, आपण युनिव्हर्स मधल्या शक्तीशी कनेक्ट व्हावं, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी दिवा लावण्याचं कारण काय, नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी, आपल्या मनातली नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी, यासाठी थोडा वेळ चालणारा अशा प्रकारे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपण लावू शकतो. त्यासोबत काय, अगरबत्ती लावावी, त्यासोबत काय, धूप घालावा. नॅचरल, जेवढं काही नॅचरल वापर करता येईल, सेंटेड वगैरे परफ्युमचा असा वापर असतो तो टाळावा. ओरिजिनल नॅचरल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वापर करावा. त्यासोबत काय, देवघराच्या वरती कुठल्याही प्रकारचं हेवी ऑब्जेक्ट ठेवायचे नाहीत. बऱ्याच लोकांच्या घरी मी ज्यावेळी वास्तूला जातो त्यावेळी बघतो की देवराच्या वरती दुसरा एखादा फोटो ठेवून दिला देवाचा, किंवा त्याच्यावरती नारळ ठेवले, बाहेरून आलेलं काहीतरी ठेवून दिले, मग ते जड होतो. देवाच्या डोक्यावर काही नाही पाहिजे. शक्यतो लॉकच्या खाली पण देवघर ठेवू नका असं मी सांगतो. कधी कधी काय होतं, देवघराची भिंत आणि टॉयलेटची भिंत ही एकमेकाला लागून असतं, तो पण एक प्रकारचा दोष आहे. किचन मध्ये पण देवघर त्याला टेकून असतं, तो पण एक प्रकारचा दोष आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नांची, क्रिस्टलची स्थापना त्या ठिकाणी करायला लागते, मग ते एकमेकांपासून तत्व अलग होतं. कारण किचनचं तत्व अग्नी तत्व आहे आणि देवघराचं जलतत्व आहे, त्यामुळे त्या दोघांमध्ये सेपरेशन पाहिजे. अशा पद्धतीनं देवघराची स्थापना करताना एक शास्त्रशुद्ध पद्धतीचा विचार करून देवघराची स्थापना करायला लागते. आता देवघरातल्या मूर्त्या कशा असाव्यात त्याबद्दल सांगणार आहे. तर देवघरातल्या ज्या मूर्त्या असतात त्या कर्त्या पुरुषाच्या एक, म्हणजे जर समजा अंगठ्यापासून करंगळीपर्यंत जे अंतर आहे अशा पद्धतीने ज्यावेळी बघितलं जातं, ह्याच्यापेक्षा जादा उंचीच्या, म्हणजे एक विटीच्या पेक्षा जादा उंचीची मूर्ती ठेवू नये. ज्यावेळी आपण गणपतीचं प्रत्येक वर्षी गणपती आणतो, तो ठराविक काळापुरताच असतो, त्याला हा नियम लागू पडत नाही. पण जे रुटीन मध्ये जे आहे, तर एक विटीपेक्षा, कर्ता पुरुष म्हणजे जो व्यक्ती घरातला करता आहे, पैसा कमवतोय किंवा मेन तिथला आहे, त्याच्या विटीपेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे गुरुचा दोष लागतो. मग घरामध्ये लग्न होताना अडचणी होतात, बरेचसे प्रॉब्लेम. जर समजा या विटीपेक्षा मोठा मूर्ती ठेवली तर होऊ शकतं. कारण काय करतात, लोकांना काही आवड असते, कुठूनही यायचं, मूर्ती घेऊन यायची, कुठूनही आलं फोटो घेऊन आला. एकापेक्षा जास्त असे देवघरात नसावेत. 2-2 लक्ष्मीचे फोटो, 2-2 साईबाबांचे फोटो, बालाजी महाराजांचे 2-2 फोटो, असं भरपूर सारखं. इथून गेलं की तिथून आणतात, तिथून गेलं की तिथून आणतात. पण त्यामुळे काय होतं, एनर्जी ही डबल होते, रिप्लिकेशन होतं. त्यामुळं एनर्जी प्रमाणे होत नाही. जर एकापेक्षा जास्त फोटो असेल तर ते पाण्यामध्ये विसर्जन करावे. जादा फोटो ठेवू नये, एका देवाचा एकच ठेवावा. मी तर असं सजेस्ट करतो की खूप छोटंसं सुटसुटीत देवघर असावं. खूप देवांची अशी भडक कुठलीही त्या ठिकाणी गोष्टी करू नये. उग्र देवता जे आहेत त्यांचे तर फोटो ठेवणं टाळावं. जे भैरव असेल, कालीमाता असेल, त्यांचे फोटो किंवा अकराळ असे काही फोटो असतील तर अजिबात ठेवू नये. आता देवघरामध्ये प्रामुख्याने काय राहतं, तर अन्नपूर्णा राहते, बरोबर आहे. त्याच्यासोबत बाळकृष्णाची स्थापना केलेली असते, ते महत्वाचं आहे. आपलं कुलदैवत असेल त्याची स्थापना असते. टाक असतात, वडिलोपार्जित पारंपरिक जे टाक आलेले असतात, निश्चित ठेवावेत, एकापेक्षा जास्त नको ते. आता त्याच्यासोबत काय करायचं, देवपूजा करताना आपलं मन अतिशय शांत अशा पद्धतीनं पाहिजे आहे, की मन भटकता कामा नये. तरच आपल्याला देवांची ऊर्जा योग्य प्रकारे आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी या दिशेकडे तोंड करून आपली पूजा झाली पाहिजे. देवांचे काही लोकांना काय आहे, देवारा एकापासून दुसऱ्याला देतात. म्हणजे देवारा थोडासा खराब झाला की दुसऱ्याला देऊन टाकला, दुसऱ्याचा तिसऱ्याला, असं पण लोक काही करतात. तर तशा प्रकारे देवारा घेऊ नये आणि देऊ नये. कधीही आपला देवारा दुसऱ्याला देऊ नये
किंवा कुणाकडूनही असाच देव्हारा घेऊ नये. आपण आपला आपला विकत घ्यावा आणि योग्य मुहूर्तावरती तो स्थापन करावा. जे घंटा आहे, शंख आहे, त्यांचे पण काही नियम आहेत. पूजा झाल्यानंतर घंटाचा नाद करावा. पण शंख हा जर समजा कुळामध्ये मागच्या पिढीपासून या पिढीपर्यंत पूजा होत असेल तरच ठेवावा. नवीन असा काही कार्यक्रम करू नये की मागच्या पिढीत शंख नव्हता आणि आपण अचानक आणून ठेवला, असं बिलकुल करू नये. कारण त्याचे पण काही नियम आहेत. आता शिवलिंग जर ठेवायचं असेल तर ते नंदी शिवाय ठेवू नये. शिवलिंगाची स्थापना नंदी सोबतच पाहिजे. त्याला अपवाद आहे पारद शिवलिंग. पारद शिवलिंग हे असंच आपण ठेवू शकतो. दर्शन मात्रे पुण्यम, म्हणजे त्याचं दर्शन घेतल्यानं 1000 पट पुण्य मिळतं, ते म्हणजे पारद शिवलिंग. त्या पारद शिवलिंगावरती एक व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. त्याची स्थापना कशी करायची आणि फक्त दर्शन घेतल्यानं पुण्य प्राप्त होते. त्याला बाकीचे सोपस्कार काहीही लागत नाहीत. वास्तूची शुद्धी होते. याच्यावरती एक चांगला प्रभावी असा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. तर देवघराची अशा प्रकारची स्थापना करणं आपल्याला गरजेचं असतं. याबद्दल अजून डिटेल माहिती सांगणार आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्णपणे बघा. देवघर हे जिन्याखाली असू नये हा एक दोष मानलाय. आणि त्याच्यासोबत देवघराच्या समोर जर आरसा असेल, मिरर असेल, तर हा पण एक वास्तूचा दोष म्हणून म्हटलेला आहे. त्यामुळे आरसा बिलकुल त्या ठिकाणी नकोय. तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील, प्लास्टिकच्या गोष्टी असतील तर त्या देवघरातनं त्वरित हलवायच्या. त्यासोबत कुठूनही जास्त अंगारा आणलाय, काही वस्तू आणून ठेवल्यात, नारळ आणून ठेवलेत, देवघराच्या इथं काही कचरा करायचा नाही. स्वच्छ शुद्ध ठेवायचं. कारण पहिल्यांदाच सांगितलं, देवघर हा एक आपला आत्मा आहे, ते हृदय आहे, एनर्जीचं सेंटर आहे. त्यामुळे देवघराला अतिशय चांगलं ठेवा. यश, मान सन्मान, समृद्धी सर्व काही देण्याची ताकद परमेश्वरामध्ये आहे. घेण्याची ताकद आपल्यामध्ये यावी यासाठी या देवघराची योजना आहे. आणि काही आपल्याला डाऊट्स असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. असेच अतिशय शास्त्रशुद्ध अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येणार आहे, जे माझ्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मधनं आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.